तर नमस्कार मंडळी, गरिबांचा सेटअप रेडी. काय केलं आमचं आम्हाला माहीत. स्पायडरमॅनच्या वर जाळे टाकले. स्पायडर आज श्वास घ्यायला येईल का नाही माहीत नाही, गॅरंटी नाही, नो गॅरंटी श्वास घ्यायला येणार आहे का नाही. तर नमस्कार मंडळी, कसे सगळे मजेत ना? मजेतच असले पाहिजे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये. तर राईडची सुरुवात झालेली आहे. हेल्मेट मध्ये जो स्पायडरमॅनचा गुंता केलाय का नाही भाई, जो टेप नाही आणतात तो टेप पण असा आहे की ते त्याला ग्लूच नाही आहे बघा. हा सगळा सेटअप लावून माझा पहिला व्लॉग आहे, त्यामुळे प्लीज समजून घ्या. म्हणजे समजूनच घ्यायला लागेल तुम्हाला. आणि पूर्ण ट्रिप मी आबाला मिस पण करेल खूप बाई, कारण ती असले की चिंता नसते. हो चिंता नसते म्हणजे कसं काय माहित, पण ती असले की जरा पण टेन्शन नसतं. सगळं अरेंज करते ती, सगळं सगळं एकदम एकदम प्रॉपर अरेंज करते एकदम. म्हणजे जसं की स्मूथ राईड. आमच्या सगळ्या राईडचं सगळं श्रेय आबालाच जातं. तर राईड लय भारी प्लॅन करते ती, की बाबा कुठं थांबायचंय, काय बघायचंय, कुठं कुठं जायचंय, कसं जायचंय, हे सगळं आबा डिसाईड करते आमच्या राईड्स मधलं. आणि आज ती राईड मध्ये नाही आहे कारण जॉब सुट्टी मिळत नाही आहे. ऑलरेडी माझ्या बड्डेसाठी तिने खूप सुट्ट्या काढल्यात, खूप सारं प्लॅन केलंय. राईडमध्ये आज तुम्हाला जे पण काही दिसेल ते सगळं तिचं गिफ्टेड आहे. जॅकेट, लेग गार्ड पासून बाईक जेवढी नटली आहे, सगळं हे समोर जे दिसतंय, जे हातात आहे, हे जॅकेट, हे ज्याने शूट करतोय, सगळं तिचं आहे. मागचंच वर्ष असं होतं की असे रायडर्स जायचे ना, त्याच्या आधीपासून म्हणजे खरं तर लहानपणापासूनच असं होतं, यार मी पण असं फिरणार, मी पण एक दिवस गाडी घेणार, मी पण असं ते जॅकेट वाकेट घेणार बाई, मी बी असं फिरणार. आणि जेव्हा ते स्वप्न पूर्ण होतं ना बाई, एका म्हणजे मिडल क्लास पण नाही, म्हणजे जेव्हा एका झोपडपट्टीतल्या पोराचं स्वप्न जेव्हा जगतो ना तो, त्या फिलिंग्स, त्या इमोशन्स, म्हणजे अंगावर काटा यायला लागलं हे बोलताना भाई. वेगळं असतं सगळं, हे नेक्स्ट लेवल असतं सगळं. म्हणजे स्वप्न मी जगतोय माझं, देवाचा आशीर्वाद आहे, देवाचा हात आहे माझ्यावर. जे जे मी मागितलंय ते माझ्या आयुष्यात आहे. एक फर्स्ट क्लास जॉब आहे, मी माझा बिझनेस चांगला चालतोय, मी माझं आयुष्य खूप चांगलं जगतोय. माझी लाईफ पार्टनर एवढी म्हणजे मी एवढी भारी आहे ती, अजून काय पाहिजे आयुष्यात. परमेश्वर सगळ्यांची स्वप्न पूर्ण करू. फक्त मला एवढंच बोलायचं आहे की धगधगीच्या आयुष्यातनं थोडासा वेळ काढा आणि स्वतःसाठी द्या. आणि तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला जे करायचंय ते एकदा करा भाई, करा. म्हणजे जे आनंद आहे ना त्याच्यात, तो नेक्स्ट लेवल आनंद आहे. जे माणसं म्हणतात ना की बाबा एका डान्सरचे आयुष्य बाबा खूप स्ट्रगलचं असतं, पैसे नसतात भाई, त्यांचं दिवसाला जेवण नाही भेटत, हे अरे भाई मी बी डान्सरच आहे. माझं आयुष्य फर्स्ट क्लास आहे, फर्स्ट क्लास आहे माझं आयुष्य, फर्स्ट क्लास. तो वाला डान्सर नाही आहे मी. मधनं आपण रूट आपला असा आहे, महाबळेश्वरला जायचं आहे, पोलादपूर, दापोली, खेड आणि मग लाडघर, मग कर्दे आणि लाडघर विषय बघा. हे पॅच आहेत का, हे असले घाणेरडे पॅच आहेत ना, आणि मध्ये मध्ये खड्डे पण आहेत बाई. त्यामुळं तुम्ही ना व्यवस्थित, म्हणजे जर ह्या रूटनं जात असाल तर लेफ्टच ट्राय करा, लेफ्ट. आणि पलीकडचा राईटला पण जाऊ नका. बघा बघा मध्ये मध्येच एवढे भयानक खड्डे आहेत ना इथं, की जर तुम्ही म्हणजे स्पीड मध्ये असाल तर धूड धडाम. बघा बघा हे पॅच आहेत बघा, हलके हलके खड्डे आहेत ना, असले आपटतीनं गाडी. बघा पॅच बघा, थिगळ बघा, थिगळ. रस्त्याला लगे कपड्याला थिगळ असते, तर रस्त्याला बांधलं त्याच्या मायला थिगळ भाई. ह्या घाटात आले की असं वाटतं की मी कराडातच आलो आहे ना, कारण असं माझे मेंटली कसं आहे माहिती आहे का, मेंटली डोक्यात रस्ते कसे आहेत की घाटाच्या खाली पुणे, घाटाच्या वर कराडा, बोलले ते 100 किलोमीटर असं, पण कराडा लॉजिकच नाही भाई. म्हणजे आधीपासून मेंटली माझी प्रोसेसच अशी आहे की गर्दी आहे बरं का. थांब 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 तात्या मेंटलीच अशी प्रोसेस आहे की मला अजून पण पेट्रोल महाग वाटत नाही.
कारण मी जेव्हा नवीन नवीन गाडी चालवायला शिकलेलो का नाही, तेव्हा मला असं वाटायचं की 100 रुपयाचंच पेट्रोल असते, म्हणजे 100 रुपयाचंच. आणि ह्याला झाली 20 वर्ष. बेकार ट्रॅफिक आहे रे आज घाटात. तर मी काय म्हणत होतो, असं होतं माझं की मला वाटायचं की 100 रुपये म्हणजे 1 लिटर आधीपासूनच. नंतर मग हळूहळू कळायला लागलं की नाही. त्यामुळे आता मला ॲक्च्युअलमध्ये खरंच असं काय वाटत नाही की किती महाग झालंय किंवा काय काय. आणि वाटलं पण नाही पाहिजे ना. मेंटली असते सगळ्यांची, म्हणजे हे माइंडमध्ये असतं. जर तुम्हाला कुठली गोष्ट महाग वाटत असेल जे ॲक्च्युअलमध्ये नसेल, तर तुम्हाला जर म्हणजे आता महाग गोष्ट जरी स्वस्त वाटत असेल ना, भाई तुमच्याकडे पैसा म्हणजे अट्रॅक्ट होणारच. मेंटली असतं सगळं. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल, इथं एक इथं एक देव म्हणणार होतो, पण देवाच्या पुढे, मंदिराच्या पुढे नवरा, नवऱ्याच्या पुढे पोलीस, पोलीस, पोलीस. ओके, आपल्याला ना, आपला का विषय नाही. आपल्याकडे आता कागदपत्र एवढे, मधनच बडबडायचं बंद झालो ना मी. हा, मला बी वाटलं जरा. तर हा असंच म्हणजे अजून एक विषय की भाई मी म्हणजे जेव्हा मी माझी कार पण होती माझ्याकडं, त्याचा जरासा विषय झाला. एक म्हणजे एक गोष्ट झाली, ती गोष्ट कधीतरी नंतर सांगतो, फिरताना नको सांगायला ती. तर माझ्याकडं ऑलरेडी लायसन होतं बरं का. वयाच्या 19 वर्षापासून, 18-19 वर्षापासून लायसन आहे माझ्याकडं. तर ते लायसन मुंबईत हरवलं आणि त्याच्यानंतर मी 2 वेळा लायसन काढायला गेलो, फेल झालो. पण माझ्याबरोबर आतापर्यंत लायसनच नव्हतं, मी बिना लायसनचा फिरत होतो. पण लायसन होतं माझं पहिलं, आणि ते पण माझं नॅशनल परमिटवालं लायसन होतं. म्हणजे मी आज ती गाड्या, म्हणजे अशा ह्या ज्या गाड्या आहेत ना, या मोठ्या, ह्या पण गाड्या चालवायचो मी. की आता काय खूप कामं करायला लागतात, कारण आयुष्य जगायचं आहे. त्यामुळं रडत बसणं आणि एक्सक्यूजच देणं पटत नाही आपल्याला. त्यामुळे जे आहे ते करत राहायचं, ज्याच्यात 100% द्यायचं. तर मी गाड्यावरती आधी जायचो ड्रायव्हर म्हणून. तर ते वालं लायसन होतं, पण मुंबईत हरवलं माझं लायसन. ते हरवलं म्हणजे पाकिटं चोरीला गेलं तर बाई, आहे का नाही. नवीन गोष्ट काय नाही त्याच्यात. मुंबईला चोरी जाणं म्हणजे काय, एक्सप्रेशन चोरी होतात, ते पाकिट आहे. गॉड ब्लेस यू. ओम शांती, ओम शांती. हा, तर ते गेलं का लायसन. त्याच्यानंतर मला लायसन काढायचं होतं. आणि आता आमची मागची गोवा राईड होते का, तेव्हा मी दादाला असं सांगितलं ना, माझ्या मोठ्या भावाला सख्या, ते दादा लायसन काढायचं. तो म्हणला तुझं लायसन तर होतं की. मी म्हणलं होतं, पण आता काय ते गावानं. तो म्हणलं ठीक आहे थांब जरा. त्यांनी 2 दिवस घेतले आणि त्यांनी माझं ते जुनं लायसन आहे ना, ते म्हणजे ते हे करून दिलं मला, सापडवून दिलं. आता ते कसं त्याचे भाई जुगाडू, माझा भाव मोठा असला बेकार आहे का नाही. जुगाडू 1 नंबर आहे, जगातला बेस्ट जुगाडू इन्सान आहे तो. काहीही त्याच्यापाशी प्रॉब्लेम घेऊन जावा, त्याच्याकडे 10 सोल्युशन असतात. आणि सोल्युशन 10 नसतात, ते 10 सोल्युशन काम करत असतात. की हे कर, जा इथं होईल, जा तिथं जा होईल. मी फोन करतो, मासावाला भाव आहे माझा मोठा. तर मला आता फायनली मागच्या गोव्यावरनं आल्यावर मला लायसन मिळालं. त्यामुळे आपले कागदपत्रे एकदम स्ट्रॉंग आहे आता. कुठंही तोंड वर करून बोंबलत करू शकतो आपण. तर इथे एक खूप मोठं हॉटेल आहे, अभिरुची. जर तुम्हाला महाबळेश्वर, पाचगणी, वाईला जायचं असेल तर इथून हा टर्न आहे, सर्व्हिस रोडला टाकायची गाडी. हे अभिरुची मोठं हॉटेल आहे. इथनं पुढे गेले की एक ब्रिज आहे, त्या ब्रिज पासून राईट. गर्दी तर आहे आज, आता सुट्ट्या पडल्या ना. तर आता आपण आहे वाईमध्ये, आणि वाई हे माझं आजूळ आहे, आजूळ. वाई आजूळ आहे, पाचगणी आजूळ आहे माझं. वाई पाचगणी इथंच, पण मी कधी आलो नाही. तर आपण लागलोय आता घाटाला, पाचगणीच्या घाटाला लागलोय आपण. इथं जर सकाळी सकाळी पॅराग्लायडिंग करतात राव, माहिती का. पण करणार आहे मी, करणार आहे भाई. असं काही सोडायचं नाही. नाश्ता 30 रुपये, जेवण 50 रुपये, चालतंय. मॅप्रोचं प्रमोशन असलं केलं ना भाई इकडं,
की म्हणजे एक वेळेचा तुम्ही श्वास घ्यायला विसराल, पण मॅप्रो डोळ्यासमोरनं हलणारच नाही तुमच्या. हो कसलं चाललंय बघ पॅराशूट बांधून. नाही बोललं पाहिजे असं. तर भावांनो, पाचगणी क्रॉस केलेला आहे, महाबळेश्वर मध्ये आहे आपण आता. आणि खाली आपण महाबळेश्वर गावात प्रतापगडाच्या अलीकडं जरा ब्रेक घ्यायचा आहे, नाश्ता ब्रेक. कारण 100च्या वर गेलेला आहे भाई ब्रो, नॉन स्टॉप 100 मारेला आहे. आता महाबळेश्वरचा जो घाट आहे तो पण बाप आहे. त्याच्या आधी सुसू ब्रेक साठी थांबेल आम्ही, सुसू करेल, जरा बॅटरी गोप्रोची चेंज करू. आणि मग कारण जो जाताना जो घाट आहे तो नवीन असणार आहे, या ब्लॉग या चॅनलवरती नवीन आहे, त्यामुळे आपण तो जरा चांगला कव्हर करू. चांगला चांगला म्हणजे कसं माहिती आहे का, च ला कानाचा अंक आणि ल ला काना ला चांगला. जो भाई महाबळेश्वर मध्ये ओ स्वामी तिन्ही जगाचे आई विना भिकारी. असली गारट आहे बे महाबळेश्वरात. लास्ट टाइम आलेलो टी शर्ट वर फिरत होतो, आता तर टी शर्ट जॅकेट, त्याच्यावर एक जॅकेट आणि 2 काकू म्हणल्या तू वाचशी असशील तुझ्या घरी, मी झाडू मारणार, चाल साईडला. लास्ट टाइम आम्ही जेव्हा या घाटात आलेलो, म्हणजे प्रतापगडाला जायच्या टायमाला, तेव्हा ह्या रस्ता या घाटाचं काम चालू होतं, म्हणजे 3-4 महिने आधी. आणि आता जो रस्ता झालाय ना भाई, चुम्मेश्वरी रस्ता झालाय, म्हणजे एक नंबर रस्ता आहे बरं का. आता मात्र तुम्हाला जर कोकणात जायचं असेल तर मी सिरियसली सांगेल की बाबा तुम्ही म्हणजे महाबळेश्वर मधूनच या. नाहीतर जर तुम्हाला असं दुसरीकडनं जायचं असेल तर म्हणजे चांगले रस्ते म्हणजे माझ्याकडून 3च आहेत. एक तामिनी घाट, एक महाबळेश्वर आणि एक अनुस्कुरा घाट. गोव्याला जायचं असेल तर अनुस्कुरा घाट बेस्ट आहे, मालवण. जर तुम्हाला कोकणात घुसायचं असेल तर भाई महाबळेश्वर नाहीतर तामिनी बेस्टच आहे कायम. पण तामिनीला कसं रस्ता यायला जरा हायवे, एक्सप्रेस हायवे यायला वेळ लागतो. याचं इथं काय नाही. पण हे जो रस्ता बनलाय ना भाई, एक नंबर रस्ता बनवलाय बरं का, एक नंबर काम केलंय. खूप कारणांमधला एका कारणाचं हे कारण आहे, कोकण एवढा आवडतो भाई. रस्ते म्हणजे असं ना भाई, प्रेम. सुख म्हणजे नक्की काय असतं कोकण. आणि हा लागला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे. ब्रो संपलाय विषय संपलाय. हायवे लागलाय. राडे या हायवेवर आलं का नाही भाई. येताना आता रत्नागिरीची एक राईड झाली आमची, एवढा भारी रस्ता. अरे जगात असू शकतो का कुठं, एक नंबर. फिरायला लागतं. मग त्याच्यानंतर फुल जोमानं वापस काम चालू असतं. आता कारण कसं आहे, गेले 1.5 महिने भयंकर काम केलंय मी, म्हणजे 16, 17 तास काम केलंय. आता हे मागणं किती 8 दिवस आहेत. एकदा शाळा चालू झाली की ॲन्युअल डेचं काम चालू होईल, मग सेम फ्लोनी भाई काम करायला लागणार आहे मला. मग तो ॲन्युअल डे फेब्रुवारीमध्ये पण असू शकतो, पण त्याच्यानंतर फेबमध्ये वापस सुट्ट्या घेणारच आहे मी. त्याच्यात काय टिक वाजताय येण्यासारखं. आणि घुसलो आम्ही कशेळी. स्पीड लिमिट इज द भुसुम. विषय ब्रो, विषय आडकोर विषय. काळो आईच्या गावात तोरा खतरा आहे भाई. अरे भाई काळो गे, प्रॉपर काळो. हो निघलो बाबा. काय मला वाटलं संपतो का नाही. हे बघा ना कसलं भारी दिसतंय राव. अशा डोंगर रांगा 1, 2, 3, 4 एक नंबर दिसायला लागलंय. हे म्हणजे राव फोटो चित्रातूनच बघितलेल्या गोष्टी जेव्हा असं डोळ्यासमोर बघतो का नाही, काय बोलायचं आता. ये बोकांडी माकड तोंडे. बगळा जर रस्त्यावर चालत असेल तर मी काय हवेत गाडी उडवू, काय फालतू की रे.
रस्ता क्रॉस करायला लागला बघा रस्ता. तर आता खेडमध्ये 2 मिनिटं ब्रेक घेतलाय पाणी प्यायला आणि आता खेडमधून जायचं आहे दापोली आणि दापोलीवरनं लाडघर. आता मी जरा फुटेजचा आवाज ऐकला खरखर होतोय त्यामुळं मी टाकत नाही आहे आता, गोप्रो लावत नाही आहे. गोप्रो आता ठेवतो, गोप्रो ठेवतो, डायरेक्ट भेटू लाडघरला आहे का नाही. हो सॉरी. तर आपण पोहोचलेलो आहे लाडघर बीचला आणि रूम शोधाशोधी मोहीमच म्हणतात ना, ही चालू झालेली आहे. खूप सारा तमाशा होत होता, म्हणलं ह्यो तमाशा जर तुम्हाला नाही दाखवला, हा जर तमाशा तुम्ही नाही बघितला तर काय कामाचा आहे. कुणी घर देतं का घर, असं बोंबलत हिंडा लागलोय. हे पण भारी आहे. रुमा आहेत का काकू. रूम आहेत का, तोंडाव हाकला लागले अशा बघत आहे बाळ. हे भकास आहे. गप जातो की घरला. आणि इथं जरा चेक करायला लागल, बघायला लागल. 1 मिनिट. रूम्स आहेत, रूम आहेत. 1 मिनिट बाबांनो. आणि पोचलो आपण लाडघरला. शुभम इकडे गेलाय रूम बघायला. रूम इथं भरपूर सारे नाहीत अवेलेबल, खूप लोक आहेत इकडं. आणि हा समोरचा व्ह्यू आहे असा. जर इथे रूम भेटली तर थोडं चेंज करून आता समोर ॲक्टिव्हिटी करायला लागेल. बघू आता. शुभम गेलाय बघायला रूम्स. जर भेटली तर इथंच राहायचं. इथंच राहायचं बाई. स्नेहदत्त बीच रिसॉर्ट. आणि ही आपली सुंदरी असली दिसते का नाही. सुंदरी डायरेक्ट बीस्ट मोड ऑन झालं. बीस्ट मोड असले खवाड दिसत होते का नाही. येता जाता लोक एकदम असेच करत होते बाई. असलं भारी वाटत होतं का नाही. शाळेतले पोरं बस मधनं टाटा बाय बाय बाय. एक नंबर. आजचं फिलिंग आणि आजचा ब्लॉग बाप